इथं माणसं राहतात, देव माणसं राहतात की देव राहतात? अजित देव. एका महत्वाच्या केसची उकल करायची, त्यासाठी तुम्ही मला मदत करा. अर्थात तुम्ही मदत नाही केली तरी मी ती उकल करणारच आहे. ब्युटिफुल. लई झाली या म्हातारीची नाटक. आता हिला खोलीचे बी पैसे देते, खानावळीचे पण पैसे देते, पण खर्चायला नाही 1 रुपया बी देणार नाही. आतापर्यंत एवढं केलं त्याच्यासाठी, किती वेळा पैसे दिलं, साडीसाठी पैसे दिलं, त्याचं काहीच नाही. आणि आता लग्न झालं तर लगेच भाडं मागायला लागली. हे सगळं ऐकण्यापेक्षा ना, मी काय म्हणते डॉक्टर, आपण इथनं निघून जाऊ. डॉक्टर, ध्यान कुठं आहे तुमचं? काय झालं? देवा, मी एवढं बोलली त्याच्याकडे तुमचं ध्यानच नव्हतं. तू जा इथून, मला जरा एकटं सोड. त्या इन्स्पेक्टर जामकरचा विचार करताय ना? बरोबर ना? मला माहित आहे ना तुम्ही त्यांचाच विचार करताय. डिम्पल का सिंपल नाही समजणे का डॉक्टर? सिंपल तर तो माणूस वाटत नाही मला, जरा विचित्रच वाटला. मुळात तो इन्स्पेक्टर आहे की नाही यावर डाऊट येतोय मला. का असं का वाटतंय तुम्हाला? त्याला सोडायला बाहेर गेलो होतो तेव्हा आमच्या समोरून एक बाई गेली, तर हा तिच्याकडे बघून ब्युटिफुल म्हणाला. तिच्यावरून नजरच हटत नव्हती त्याची. काय बोलताय? अहो मग तो तर तुमच्यासारखंच आहे की, तुमचं आणि त्याचं लगेच जमल बघा. मलाही असंच वाटतंय, पण त्याची या गावात नेमकी बदली का झालीये? त्याच्या डोक्यात नक्की वेगळा काही प्लॅन चालू नाहीये ना? डॉक्टर, तुम्ही म्हणताय तसं असेल, आणि तो इन्स्पेक्टर नीलम आणि सोनूच्या खुनाचा तपास करायला आला असेल तर? मी काय म्हणते डॉक्टर, आपल्याकडे जेवढं पैसा आहे ना तेवढं लय झालं, ते घेऊ आणि इथनं पळून जाऊ. नाही ना डिंपल, आपण असं काय करू शकत. आपण जर का असं काही केलं ना तर पोलिसांना लगेच संशय येईल आणि आपल्याला लगेच पकडते. त्यापेक्षा आपण जरा शांत बसू, अंदाज घेऊ त्या इन्स्पेक्टरच्या मनात नक्की काय चाललंय. त्या इन्स्पेक्टरला हलक्यात घेऊन चालणार नाही आणि त्यालाही मी मला हलक्यात घेऊ देणार नाही. या फॉरेनर बाईचा खून राजस्थान मध्ये झाला आणि हा सुद्धा राजस्थान मधून आलाय. या फॉरेनर बाईचा खून असं बघता काय माझ्याकडे? माप घेताय काय माझं? माझा पुतळा तयार करताय? जा. अहो कशाला जा म्हणतो ते तरी विचारा. बर, या गावातल्या मागच्या वर्षीच्या सगळ्या फाईल घेऊन द्या ताबडतोब. आता जा. कंगणी बाबा, कंगणी कंगणी होय, कंगणी कंगणी होय होय, कंगणी कंगणी होय होय, कंगणी कंगणी. अरे वा, बांधावरून शेळी गेल्याचा राग येऊन कोयत्याने मारहाण, मोठी केस. पांढरी शेळी हरवली, सारखा सारखा रुपया मागतो म्हणून कोयत्याने मारहाण. देवी सिंग उर्फ अजित कुमार देव साहेब, त्या 5 बायका गायब झाले ना, त्याच्या मागे या माणसाचा हात आहे. देवी सिंग आणि डॉक्टर अजित कुमार देव
ही नावं दोन असली तरी माणूस एकच आहे. एकाच माणसाने दुसरं नाव घेऊन अनेकांना फसवले. हा दुसरं नाव घेऊ शकतो म्हणजे हा तिसरंही नाव घेऊ शकतो. अजित कुमार उर्फ देव माणूस उर्फ नटवर आणि या फॉरेनर बाईचा मर्डर. चिमणाबाईला न्याय काय मिळणार हे दुशासन लई झालं लई ओ मुजोल. खरंच राग येतोय ना, काय करू शकत नाही. काय बोलावून ही बी आमचं काय बोलत नाही. नुसतं ऐकत मंगल काय बोलू नका माझ्याशी. अगं पण मंगल अगं पण काय हा, तुमची आई माझ्या लेकीला एवढं बोलत होती तेव्हा त्यांना बोलायला जीभ रेटली नाही तुमची. आणि तुमची बहीण जेव्हा बघाव तेव्हा आगीत केलं होती, तिला बी काय बोलला नाही. माझ्या जावयाचा एवढा अपमान केला पाक त्यांना घरातनं बाहेर काढायला निघाला होता. तेव्हा बी तुम्ही काय केलं नाही, नुसतं ऐकत बसलो होतात. खरंच खरंच तुमच्याच्यानं काय व्हायचं नाही. बया कसला नवरा बघून दिला माझ्या आई बापानं कुणाच टोक. अगं किती उरकशील, बोलू दे ना मला. काय म्हणला, माझ्यावर आवाज वाढवत होतात हा. आता ह्योच आवाज तुमच्या आई आणि बहिणीवर वाढवायचा. पाक माझ्या पोरीच्या संसाराची वाट लावायला निघाल्यात. आता पण मी पण काय ग बसणार नाही. तुमच्या बहिणीला सांगायचं, तिला म्हणायचं बया मी आता बरा झालोय, माझ्या लेकीचे लगीन बी झालंय, तेव्हा तू इथं गेलीस तरी चालेल. अगं याड लागले का मंगल तुला, असं कसं सांगणार अक्काला. माझी बहीण आहे ती, या घरची पाहुणी आहे ग. वय का, मग ही त्यांना कळायला नको का. पाहुणे आल्या तर पाहुण्यासारखं राहायला काय होतंय. पण नाही, जेव्हा बघाव तेव्हा आगीत तेल होतात बसायचं. ओ ना माझा अहो आम्हाला पैसे द्यायचं होतं तुम्हाला, मग या की पातपेढीत. हा हो, पण ती पाचपट होतील ना नक्की. होणार ना, म्हणजे मी काही लोकांना फसवणार वाटतो का. डाऊट असेल तर नको पैसे जा. नामाशेट रागवू नका, अहो आम्ही असंच बोललो. अहो देतो की आम्ही पैसे. नाही नाही आता नाही घेणार. अहो आमचं चुकलं, नाही म्हणू नका, एवढे पैसे घ्या. ए नाम्या, अरे हित आहेस तू. हो बचा बापू, अहो आम्ही पहिले आलोय. अहो आम्ही आधी बोलणार, थांबा जरा तुम्ही. नामाशेट, अहो माझी आई लय आजारी आहे आणि डॉक्टरनं ऑपरेशन करायला सांगितलंय आणि तेवढं पैसे बी नाहीत माझ्याकडे. बायकोच्या गळ्यातलं दागिनं मोडून पैसे आणले ती, तेवढं पाचपट करून द्या. आमचा विश्वास आहे तुमच्यावर, पण पैसे जर पाचपट करून नाही मिळलं तर माझ्या आईचा जीव जाईल आणि आम्ही रस्त्यावर येऊ. मी तर घरातलं सगळं दागिने घाण ठेवून पैसे आणलेत. मला हिर बांधायची नामाशेट. ह्यो तर नुसता रस्त्यावर तरी येईल, पण मला तर फासच लावायची वेळ येईल बघा. एवढी ही गोष्ट लक्षात ठेवा आणि ही जरा पैसे. तुम्ही टेन्शन नका घेऊ. हा असं काय बी नाही होणार. बरं एक काम करा, तुम्ही पतपेढीत या आणि तुमचं नाव नोंदवा. बरं चला येऊ का. हो हो चाल चाल. हे नाम्या, काय करतोस रे. काय लावलं. ए माकडा, अरे काय चालवलंयस हे. हा तुला काय खजिना बिजना गावलाय का पैशाचं झाड लावलेस. ती लोकांना असं पाचपट पैसे देत फिरलायस ते. हा तुझ्यामुळे का घरी जायची वांदे झालेत माझे. माझ्यामुळे घरी गेल्या होती रवीना डोक्याला बनबून लावते. तुम्ही आणला का पैसे, नाम्या भाऊजींच्या स्कीम मध्ये टाकायचे, लवकर आणा, कधी आणणार पैसे, पैसे नाही दिले तर मी माहेरी जाईन. काय बोलायचं तिला. तिला बोललोय आण तू पैसे म्हणून, पण होत्याल ना पाचपट. आता डॉक्टर माझ्या पाठीशी आहे म्हटल्यानंतर मला काही काळजी करायची गरज नाही. ए माकडा, डॉक्टरचा तुझा पतसंस्थेचा काय संबंध रे. नाही कुठे काय. अरे डॉक्टरांची कृपा आहे ना माझ्यावर, मग काळजी करायची गरज नाही असं म्हणलं मी. चल काय काम होतं तुझं. बायकोची कटकट तुला बोलतो नाही का. तुम्ही या गावचे का. कुणाला विचारताय, आम्हाला का पुतळ्याला. इन्स्पेक्टर मार्तंड जामकर नाव आहे माझं. अच्छा म्हणजे हेच ते नवीन साहेब. नमस्कार साहेब, मी नाम्या नामदेव. मी बजा म्हणजे बजरंग पाटील. तुम्ही इथं गावात का. गावात बंदी आहे काय पोलिसांना यायला का. जाऊ मी गंमत केली. मी करत असतो अशी गंमत मी अधून मधून. तुमचं गाव पाहायला आलो होतो मी. छान आहे तुमचं गाव. मातीचा सुगंध आहे या गावामध्ये.
नदी आहे, मंदिर आहे, वाडा आहे. अजून काय स्पेशल आहे या गावामध्ये? आमचं देव माणूस. हा म्हणजे हा आमचं देव माणूस राहतो हे गावात. तुम्ही त्यांना एकदा भेटाच तेव्हा तुम्हाला कळेल ते किती भारी माणूस आहे म्हणून. हा गावातल्या लोकांची लय काळजी असते त्यांना. गावातला कुठला बी माणूस त्यांच्याकडे गेला का नाही रिकाम्या ते परत येत नाही. जगात असा हुडकून पण माणूस सापडायचा नाही. आता तुमचा देव माणूस आहे हा जन्मल्यापासून देव माणूस आहे का इथे आल्यावर झालाय देव माणूस? आता हे सगळं आम्ही कसं सांगणार? म्हणजे डॉक्टर जेव्हा गावात आले ना तेव्हापासून ते आमचे देव माणूस आहे. म्हणजे बाहेरून आलेत ते? हा बाहेरच आहेत पण आता ते गावच झालेत कायमच. हा तुम्हाला सांगतो गेल्या वर्षी ते गावात नव्हते का नाही, गावाच्या करायाच निघून गेलते. हे तर पाक बेकार लागलं होतं. पण तुम्हाला सांगतो ते मेलं होतं का नाही जिथं झालं परत गावात आलेत. कंगली बाबांनी त्यांना गावात पाठवले गावातल्या लोकांची सेवा करायला. हा कंगणी बाबा गुरु, डॉक्टरांचे गुरु. त्या म्हणजे एवढ्या मोठ्या देव माणसाचे गुरु कंगणी बाबा. भेटलं पाहिजे त्यांना एकदा. कुठे असतात ते? काय झालं? नाही काय नाही, म्हणजे त्यांना आम्हीच नाही भेटलो तर तुम्ही काय भेटणार? म्हणजे त्यांना फक्त डॉक्टरच भेटतात. हे जे तुमचे देव माणूस आहे ते 1 वर्ष गायब होते. कुठे गायब होते ते? अहो ते मेलं होतं जिथं झालं परत गावात आलं. हा अरे बापरे, महान आहे तुमचे हे देव माणूस. खरंच ते डॉक्टर आहेत का नाही? काय अवघड प्रश्न विचारला का मी? नाही नाही अवघड नाही. ते डॉक्टर आहेत, म्हणजे डॉक्टर आहेत आणि नाही पण. हा नीट सांगते साहेब. मी सांगतो ती आधी डॉक्टर होतं मग परत ते देव माणूस झालं. देव माणूस. आणि देव माणूस होतं का नाही तर ती डॉक्टरच होतं. त्यानंतर ते गायब झालं ते नटवर म्हणून आलं. पण ती स्वतःला डॉक्टर म्हणून घेत नाहीत पण ते डॉक्टरच आहेत आमचं देव माणूस. गावात मेडिकल स्टोर आहे का कुठे? डोकं दुखायला लागलं हे तुमचं सगळं ऐकून. हे आहे इंटरेस्टिंग फार्म, थोडं समजून घेतलं पाहिजे. तर मला बसा नीट समजून सांगा मला. इथं उन्हात मग ते घे ना डोक्यावर. चालतंय. बया आहे तू काय बी म्हण, मी ना अजून बी एवढी तरणी दिसते ना ते कुणाला कळणार बी नाही माझं वय एवढं आहे ते. अक्षी ती एकदम चवळीच्या शेंगागत कवळी दिसते बघ. मी दिसत असशील बाया, तुला काय काम आहे? दिवसभर नाट्टा पट्टा करत बसतीयास. हौसाला ऑनलाईन रात्याला त्याला न्यायची गत आहे तुझी. अगं पण मंगल बोला पडदिशी. अक्का अक्का. अरे माझं कान काय म्हसनात नाही गेलं तवा एवढ्या मोठ्याने बोलतोयस काय आलं? तसं नाही अक्का, मला काय म्हणायचं होतं, आता दाजी बरेच दिवस झालं इकडं नाही आले. ते त्यांची कोण काळजी घेत असल नसल, तुझी आठवण पण काढत असतील दाजी, वाट पाहत असेल घरी, म्हणून म्हणलं तू परत कधी जाणार? अरे बाबू, अरे लाज वाटते का नाही तुला? हा बहिणीला घराबाहेर काढायला निघाला होय रे? आहे बघितलं का? बघ आता ह्यो कसा वाटतोय तो. अगं ह्यो आजारी होता म्हणून मी माझ्या नवऱ्याला सोडून इथं आले. याच्यासाठी माझा जीव एवढा तुटत होता. अंगाचे कपडे निशे हाय त्या अवस्थेत धावत आले मी याला बघायला. आणि ह्यो काय तर मला घराबाहेर काढायला निघालाय. चांगलं पान फेडलं रे बाबू तू. अरे तुला अंगा खांद्यावर खेळून लहानाचा मोठा केला ना, आणि तू काय करतोय? जा म्हणतोय मला. आहे बघितलं का? बोलला काहीतरी तू. अगं तू बोलायला जागा दिली तर बोलाल ना मी. अगं आहे, मी तिला घराबाहेर नव्हतो काढत, ती माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढती. अगं मला वाटलं तिकडं दाजींची आबाद होत असेल, म्हणून म्हणलं घरी कधी जाणार. अरे तुला काय जड झाली होय ती? तिला वाटेल तेव्हा ती जाईल. तुला जर खायला घालायला पैसे नसतील ना तर मला सांग, मी पोषीन तिला. काय गरज नाही, लगीन लावून दिलंय ना,
नवऱ्याच्या घरी राहायला काय होतंय? लगीन झालं तरी इथंच राहायचंय, काय गरज आहे? काय ग, मग तुझी डिंपी कशी तर हाती वाड्यात? तिचं बी लगीन झालंय ना. आता तर ना जवळ डिंपी या वाड्यात आहे ना, तर मी या वाड्यातून जाणारच नाही. हा वाडा माझ्या बापाचा आहे. अगं तो गेल्यावर माझा वाडा आहे आता ह्यो. हा वाडा माझ्या आईचा आहे. मी आता माझ्या आई जवळच राहणार. बघू मला कोण हाकलतोय ते. अगं माझं गळ्यात दाबती का काय? बरं आई, बोलून बोलून ना लय भूक लागली. मी थोडं शेंगदाणं खाऊन येते. हिला काय भस्म्या झालाय का काय कुणास ठाऊक? जेव्हा बघाय तेव्हा खाण्याशिवाय सुचतच नाही काय. एक धड काम जमायचं नाही तुम्हाला. मग ले शेंगदाण्याचा डबा कुठे आहे? लपून ठेवलाय. या साहेबांसाठी एक चहा दे. नाही नको, राहू दे, घेईन माझा मी. अहो, असं कसं? तुम्ही आमच्या रक्षणासाठी एवढं करता, मी तुमच्यासाठी एवढं करू शकतो की? खूप ताण असेल ना डोक्यावर, रोज नवीन नवीन केस, साहेब आहेत त्यांना उत्तर द्यायची. नाही तर काय, पोलीस बनणं एवढं सोपं असतं बाई. खरंय खरंय. होय, मी ऐकलंय चौकीला कोणीतरी नवीन साहेब आलेत. फार कडक आहेत का ते? त्रास वगैरे देत नाहीत ना? त्रास? अहो त्याच्याबद्दल तर काही विचारूच नका. गुन्हेगारांनी दिलेला त्रास परवडला, पण याचा नाही. पण ते तुमचे जुने साहेब चांगले होते, त्यांची अचानक का बदली झाली? काय कल्पना नाही बघा आपल्याला. नाही, आपल्याला काही माहितच नाही हो. मग यांना काही स्पेशल केससाठी वगैरे आणलं का इकडे? अहो सांगितलं ना, आम्हाला काही कल्पनाच नाही म्हणून. उचललाय आणि ठेवलं आमच्या डोक्यावर आणून. आधी कुठल्या चौकीला होते ते? नाही माहित. नाही पण एक माहिती आहे, कुठल्या तरी फॉरेनरच्या खुनाच्या तपासासाठी आलेत. फॉरेनर? हो, फॉरेनर. बर, कुठे झालाय खून? इकडे या सांगतो, जाऊन त्यांनाच विचारा. अहो तुमच्याशी बोलताना बघितलं ना, टाइमपास करतो म्हणल आणि अख्ख्या गावभर मला हिंडायला लावल. राहू द्या सध्या तुम्ही. बरं द्या. फॉरेनरच्या खुनाचा तपास म्हणजे हा नटवरच्या शोधात इथे आला आणि याला मी चुकून राजस्थान बद्दल बोलून बसलो. आता मला अलर्ट राहावं लागणार आहे. बघ आता कशी उडवत होते. कुठली ती मगाची होय? नाही उडणार, आम्हाला नाही उडली तर. हा, पण आधीच सांगतोय, जर तुम्हाला उडली नाही तर मला 4 आईस्क्रीम द्यावे लागतील. द्या. अयो कसला नियम आहे तुमचा. भारी नियम आहे तुमचा. पण आता आईस्क्रीम नाही भेटणार. चहा. हा, चहा. अरे भाग्य माझं, तुमची भेट झाली. आजचा माझा दिवस सत्कारणी लागला. वा 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 वा, काय दिवस आहे आजचा. या, तुमचीच वाट पाहत होतो मी. माझी वाट? काही काम होतं का? दारू प्यायला आलो होतो मी. गंमत गंमत केली मी. अशी गंमत करतो मी अधून मधून. गावात नवीन पोस्टिंग झालंय माझं. म्हटलं गाव पाहावा, ओळखी वाढवाव्यात. टोण्या भेटला, म्हणाला वाडा दाखवतो, त्याप असतो म्हणून आलो. सॉरी कंगिनी बाबांना भेटावं म्हणून आलो होतो. चहा छान होता डिंपल कपाडिया. येतो मी. एक विचारायचं होत. मला?
विचार ना, काय विचारायचं? तुमचा कुणी डॉक्टर जुळाभाऊ आहे का हो? त्या दिवशी आई बाबाने अभिजित तुझ्यावरून ट्रक गेला असता ना, बरं झालं असतं. आहे का हो तुमचा कुणी डॉक्टर जुळाभाऊ?